निहा वाच या आपल्या चॅनलवरती आपण आता सुरुवात करतो आहे लोकदेवता आणि ग्रामदेवतांबद्दल बोलायला. मला असं वाटतं की कुठल्याही देवतेविषयी माहिती सांगायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण बोललं पाहिजे आपल्या लाडक्या विठोबाबद्दल. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माने विठोबाला म्हणजे पंढरपूरचा आपला जो विठोबा आहे किंवा पांडुरंग आहे त्याला खूप मनापासून पूजलेलं आहे. आणि सगळ्याच लोकांचं आणि आपल्या वारकऱ्यांचं सुद्धा आराध्य दैवत असलेलं पांडुरंग याचं स्थान महाराष्ट्रासाठी तरी नेहमीच वरती आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर या जिल्ह्यामध्ये असलेल्या पंढरपूरमध्ये हे मुख्य स्थान आपल्याला दिसतं आणि सगळ्या वारकऱ्यांचं हे अत्यंत आदराचं असं तीर्थस्थान आहे. आणि आदर म्हणजे किती? आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तुम्हालाही माहिती असेल की ज्या काही वारी होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली लाखो लोक अनवाणी अशी आपल्याला पंढरपूरपर्यंत गेलेली दिसतात. आणि तो एक सोहळा असतो. सगळ्यांनी कधी ना कधीतरी आयुष्यात तो अनुभवलेला असतो. कोणीतरी रिंगण बघितलेलं असतं, कुणीतरी वारकऱ्यांना खाऊ-पिऊ घातलेलं असतं. आपण सगळे या ना त्या निमित्ताने या वारीमध्ये कधी ना कधीतरी नक्की सहभागी झालेलो असतो. तुम्हाला माहिती आहे का, पंढरपूरमध्ये जो 16 खांबी मंडप आहे, त्या मंडपामध्ये एक लेख आहे. एका तुळईवरती लेख आहे आणि त्या लेखावरती संस्कृत आणि कन्नड अशा भाषेमधल्या त्या लेखामध्ये पंढरगे असं लिहिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की पंढरपूरचंच पंढरगे असं नाव आणि कदाचित कन्नडमध्ये त्याला पंढरगे असं म्हटलं जात असेल. तशी तर पंढरपूरची खूपच नावं आहेत. पांढरी, पांढरीपूर, पांडुरंग क्षेत्र, पौंडरिक क्षेत्र अ, अशी बरीच नावं पंढरपूरची सुद्धा आहेत. म्हणजे एका गावाची इतकी सगळी नावं आहेत, हे मी तरी पहिल्यांदाच पाहिलंय बरं का. या पंढरगेवरूनच या इथल्या देवाला पांडुरंग असं सुद्धा म्हटलं जात होतं. काही लोकांचं असंही म्हणणं कुठे-कुठे ऐकल्याचं मला आठवतंय, की शिवाचा गौरवर्ण आहे म्हणजे शंकराचा आणि त्याचाही काही ना काहीतरी संबंध या देवाशी असल्यामुळं त्याचं नाव पांडुरंग आहे, असं सुद्धा म्हणणारे काही लोकं आहेत. पिढ्यानुपिढ्या असं वेगवेगळे काही ना काहीतरी मतं ही नेहमी येतच असतात. तर दुसरीकडं पांडुरंग जो एक सर्वसाधारणपणे जे समजलं जातं, की हे विष्णूचंच एक रूप आहे किंवा कृष्णाचं एक रूप आहे. आणि मग कृष्ण जो गोकुळामध्ये नेहमी गाय, वासरू वगैरे यांच्यासोबत असायचा. तर गायीनी उधळलेल्या मातीचा पांढरा रंग या देवावरती थोडासा फेकला गेल्यामुळं त्याचा रंग गौर वर्ण झाला आणि म्हणून त्याला पांडुरंग म्हटलं जातं. असा सुद्धा एक मतप्रवाह आपल्याला या नावाच्या बाबतीत दिसतो. असं वेगवेगळे समज असले आणि वेगवेगळे मतप्रवाह जरी आपल्याला या देवाच्या बाबतीत दिसले, तरी एक मात्र मानायला पाहिजे बरं का. म्हणजे पूर्वीच्या काळी कानडी आणि मराठी अशा दोन्ही संतांनी सुद्धा भरभरून वर्णनं केलेला असा हा एक देव आहे आणि तेच प्रेम आजपर्यंत सुद्धा कायम आहे. आजही तुम्ही कर्नाटकातल्या लोकांना विचाराल तर त्यांना सुद्धा पांडुरंगाबद्दल तेवढंच आकर्षण आहे, तेवढंच प्रेम आहे आणि तिथेही त्याचं पूजन व्यवस्थित होतं. तिथून पंढरपूरला येणारे सुद्धा खूप लोकं असतात आणि आपल्याकडं तर काय प्रश्नच नाही. आपण तर पूजन करतोच छान. जशी देवाच्या पंढरपुराची अनेक नावं आहेत, तसंच विठोबाला सुद्धा गावोगावी लोकं प्रेमाने वेगवेगळ्या नावांनी हाका मारतात. म्हणजे आपण अगदी विठ्ठल किंवा मग थोडंसं प्रेमाने विठोबा असं म्हणत असलो, तरी गाव भागात मात्र लोकं इटू, इटूबा असं सुद्धा खूप प्रेमाने म्हणतात. हा पांडुरंग पंढरपुरामध्ये कसा प्रगटला ह्याच्यासाठी खूप गोष्टी आहेतच. एक तर आपल्या सगळ्यांच्या माहितीचीच आहे. अ, देव पांडुरंगाचा जो परमभक्त होता पुंडलिक, तर तो त्याच्या आई-वडिलांची सुद्धा खूप मनापासून सेवा करायचा. एकदा विठोबा ज्यावेळेला आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आले, तेव्हा तो त्याच्या आई-वडिलांची सेवा करण्यामध्ये खूप मग्न होता. तर
त्यांनी एक वीट भिरकावली आणि विठोबाला सांगितलं की माझ्या आईबाबांची मी सेवा करतोय, तोपर्यंत तू या विटेवरती थांब. तर अशा पद्धतीने देव त्या विटेवरती उभा राहिला. थोडी थोडकी नाही, 28 युग उभा राहिला, अशी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. आता अजून एक गोष्ट या रिलेटेड सांगितली जाते. दिंडीराव नावाच्या वनामध्ये त्याच नावाचा म्हणजे दिंडीराव नावाचा जो राक्षस होता, त्या राक्षसाचा वध करण्यासाठी म्हणून विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचं रूप धारण केलं आणि मग त्यांनी पंढरपुरामध्ये म्हणजे दिंडीर वनामध्ये येऊन त्याचा वध केला आणि तो तिथेच थांबला. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट तर वेगळीच आहे. त्यात असं म्हटलं जातं की कृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये आला आणि रुक्मिणीशी त्यांनी लग्न केलं, त्याच्यानंतर पण राधेबद्दलचं वाटणारं प्रेम काही कमी झालं नव्हतं त्याचं आणि म्हणून या कारणावरून रुक्मिणी म्हणे रुसली. रुसल्यानंतर ती दिंडीर वनामध्ये म्हणजे आपल्या पंढरपुरामध्ये येऊन राहिली. तिला समजावण्यासाठी म्हणून आपला हा श्रीकृष्ण त्याच्या सगळ्या गोप आणि सगळ्या त्या गायी वगैरे, गायी गुरांचा सगळा जो काही कबिला होता तो घेऊन पंढरपुराच्या इकडे आला आणि पंढरपुराच्या शेजारी असलेल्या ज्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी आपला हा सगळा प्रपंच ठेवला आणि गोप वेश धारण करून तो दिंडीर वनामध्ये आपल्या रुक्मिणीला समजावण्यासाठी गेला. ते जे गाव होतं शेजारचं त्याला नंतर म्हटलं गेलं गोपाळपूर आणि त्यामुळं जे कोणी वारकरी लोक पंढरपुरामध्ये विठोरायाच्या दर्शनाला येतात, रुक्मिणी आईच्या किंवा रखुमाईच्या दर्शनाला जातात, ते सगळे लोक गोपाळपुरामध्ये जाऊन तिथं सुद्धा दर्शन घेतात आणि मगच आपली वारी पूर्ण झाली असं समजतात. विठुरायाच्या या रूपामध्ये काही विशेष गोष्टी आहेत. एक तर देवाची उंच टोपी, त्यानंतर त्याची मत्स्याकार अशी कानातली आणि अजून दोन महत्वाच्या गोष्टी ज्या कृष्णाच्या रूपासोबत सुद्धा थोड्या तशाच जवळपास असलेल्या आहेत. त्या म्हणजे विठोबाच्या छातीच्या एका बाजूला छोटंसं खळग म्हणजे थोडासा आतल्या बाजूला कोरल्यासारखा भाग आहे आणि दुसरीकडं एक वर्तुळाचं चिन्ह आहे. हा जो खळगीसारखा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं श्रीवत्स लांछन आणि उजवीकडे जो वर्तुळ आहे त्याला म्हटलं जातं श्रीनिकेतन. श्रीनिकेतन म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि निकेतन म्हणजे तिचा वास. सरळच आहे की विठोबा म्हणजे कृष्णाच्या म्हणजेच विष्णूच्या मनामध्ये नेहमीच आपल्या लक्ष्मीचा निवास हा असणारच आहे आणि तो अशा पद्धतीने प्रतिकात्मक दाखवला जातो. पण विठोबाची ही मूर्ती आहे ना, ही कायमच काही मंदिरातच होती असं काही नाही बरं का. म्हणजे जेव्हा अफजल खानाच्या लढाया किंवा त्याच्या स्वाऱ्या होत होत्या ना, त्यावेळेला आपण तर बघतो महाराष्ट्रात किंवा भारतातच बऱ्याच ठिकाणी कितीतरी मूर्ती खराब केलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती हल्ले केलेले आहेत. पण पंढरपूरची ही मूर्ती मात्र खूप जाणीवपूर्वक आणि खूप प्रयत्न करून वाचवण्यात आली आहे, आपल्या लक्षात येतं. तर जेव्हा जेव्हा कधी अशी स्वारी व्हायची अफजल खानाची, तेव्हा पंढरपुरातली ही मूर्ती हलवून शेजारी जी काही 2-3 छोटी छोटी गावं आहेत तर त्या गावांमध्ये ती नेऊन ठेवली जायची आणि सगळं वातावरण शांत झालं की परत ती मूर्ती पंढरपूरला आपल्या मंदिरामध्ये आणली जायची. तर अशा पद्धतीने खूप प्रयत्न करून त्या मूर्तीचं जतन गावकऱ्यांनी आणि विठोबाच्या भक्तांनी केलेलं आपल्याला. धार्मिक अँगल जर का आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा विठोबा किंवा विठ्ठल या संकल्पनेबद्दल आणि एकंदरीतच ते मंदिर, कर्नाटकासोबतचं असलेलं कनेक्शन आणि विठोबाचं रूप किंवा विठोबा ही देवता आणि कृष्ण किंवा विष्णू याच्यासोबत त्याचं जे काही साम्य आपण मानतो ते, तर त्या रिलेटेड वेगवेगळ्या अभ्यासकांनी खूप छान छान मतं मांडलेली आहेत. याच्यामध्ये डॉक्टर राची ढेरे आहेत, दुर्गा भागवत आहेत, गह खरे आहेत. तर या लेखकांची पुस्तकं जर का तुम्हाला इच्छा असेल आणि तुमच्यापैकी
जर कोणी विठ्ठलाचे भक्त असाल किंवा तुम्हाला पंढरपूर, वारी या सगळ्याबद्दल एकूणच अभ्यास करायला किंवा अनुभवायला जर आवडत असेल, तर तुम्ही ते नक्की चेक करा. ऑनलाईनही तुम्हाला काही अशी माहिती मिळायची शक्यता आहे. नसेल तरीसुद्धा लायब्ररीमध्ये तुम्हाला नक्की या रिलेटेड बरीच पुस्तकं मिळू शकतात. त्याच्यामध्ये अजूनही अनेक मतं आहेत, जी सगळ्यांना पटतील असंही नाहीये. काही अंदाज आहेत, काही शक्यता मांडलेल्या आहेत. पण मला असं वाटतं, की आपल्या या सगळ्या ज्या पूजनीय देवता आहेत, त्यांच्याबद्दल इतरांनी पण कुठल्या-कुठल्या अँगलनी विचार केलेला आहे, हे सुद्धा आपण कधीतरी बघायला हवं आणि तो नक्कीच एक इंटरेस्टिंग स्टडी आहे. तर जर तुम्हाला इच्छा असेल, तर तुम्ही नक्की हा अभ्यास करू शकता. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. पुढची देवता मी खंडोबा किंवा कदाचित सटवाई असा एक व्हिडिओ करू शकते. तर तुम्हाला दुसरी कुठली देवता सुचत असेल तर मला नक्की सांगा. तर अशी आहे पंढरपूरची आणि पांडुरंगाची माहिती. आज जेव्हा मी हे शूट करते ना, तेव्हा मला आठवतंय, की आजी आम्हाला लहानपणी एक स्तोत्र शिकवायची पंढरपूरच्या रिलेटेड. हरीच्या हाती एक रंगीत काठी, उभा राहिला भीव रे वाळवंटी, तुरा खोविला मस्तकी मंजिरीचा, असा देखिला विठ्ठल पंढरीचा. आणि हा जो काही श्लोक होता तो मला तरी म्हणायला खूप जास्त आवडायचा. मला ते असं व्हिज्युअलाइज व्हायचं विठोबाचं रूप वगैरे. तुम्हाला विठोबाची अशी कुठली गाणी किंवा च्या रिलेटेड काही श्लोक माहिती आहेत का? जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा.